मया सासूच्या राजी म्हटलं असं घर होतं, हे दणदण घर होतं, दणदण राहिले. आणि आता आता कसं झालं बाप्पा, आता हे दोघं नवरा बायको भांडले, चांगलेच भांडले ना, मारा कुठेही होऊन गेली. आणि आता ते चालले गेले अंदर त्याच्या रूममध्ये, आणि हे चालली गेली बाप्पा मया खोलीत जिथं मी झोपतो तर. हां, आणि आता आता त्याची तब्येत बिघडल्यासारखी लागून राहिली होती, गेली माय लक लक करून. तो होता तिथं डॉक्टर, त्याला बोलवलं. त्यानं चेकअप केलं, म्हणे टेन्शन नका घेऊ म्हणे. कसं करावं बाप्पा, बरं झालं मी होती तर, नाही तर काय झालं असतं या घरात. ये ना काय एकामेकाचा जीव घेऊन घेतला असता काय. या अंकुश आला तर अंकुशनं विचारलंही नाही का बाबा कुठं आहे, आई कुठं आहे. आला आणि सरळ चालला गेला त्याच्या रूममध्ये. जेवाचं काय बनवलं म्हणे. मी म्हटलं तेच म्हटलं सकाळचं भाजी गिजी गरम गिरम करून ठेवली म्या. तर म्हणे नंतर जेवतो म्हणे बाई. विचारलंही नाही, एकही वेळा विचारलं नाही का बाबाची तब्येत कशी आहे, का बाबा कुठं आहे, बाबा दिसले नाही. हे पोट्ट काजीनं कशाचं येऊन राहिलं आणि कसं नाही तर. आणि हा आला पियुष, आणि तोही खोलीत दिसून गेला. पण इकडे आला नाही तो विचारायले, काय माहिती आता येते काय तो. मोठे आई, घर काहून एवढं सुनं सुनं दिसून राहिलं. आता मी आलो म्हटलं ऑफिसवरून, मी चाललो गेलो तिकडे सरळच. आणि इकडे पाहतो तो इकडे आईने दिसून राहिली, बाबांनी दिसून राहिली. कुठे गेले सर्वचे सर्व सुना गेल्या, तर हे चालले गेले काय. अंक्याईने दिसून राहिला. अरे तुझ्या बाबाची तब्येत काही बरोबर लागून नाही राहिली होती. ते बाबा आहे म्हटलं खोलीत, आणि तब्येत चांगलीच बयकली होती त्याची. काय मोठे आई, मला फोन काहून नाही केला, मी आलो असतो ना. कुठं आहे तो बाबा, खोलीत आहे काय. हो त्याच्या खोलीतच आहे ते, त्याच्या कमऱ्यामध्ये. आणि आराम करून राहिले ते. गेले डॉक्टर, त्याला पाहून घेऊन गेले, इंजेक्शन दिलं वाटते, गोळ्या गिळ्या दिल्या. आणि काय म्हणते तर आराम करा म्हणे तुम्ही म्हणे. हो काय. पण मला फोन लावा लागत होता ना. आणि अंकही नव्हता काय घरात. अंक्या कुठे गेला होता. काजीनं कुठे गेला होता तो, आताच आला. सकाळपासून जेवण करून गेला होता, तर आता आला. आणि सरळ विचारलं काय केलं काय नाही. तर मी म्हटलं बापा सकाळची इच्छा आहे म्हटलं, डाळ भाजी पोरी करून गेल्या तर चालला गेला. मग नंतर जेवतो म्हणे. त्याच्या जीवावर येते ना, एकच भाजी 2 टाइम जेवायला जीवावर येते त्याच्या, म्हणून चालला गेला असन. दुसरी भाजी केली असती तर पटकीने बसला असता जेवाले. आता तिने विचार केला असन राधिकानं का बा संध्याकाळचं येईल जमन नाही, जमन दगदग होऊन जाईन. म्हणून ते फिकरीच्या आहे ना 2 टाइमचा स्वयंपाक करून गेली. मला सांगितलं होतं तिनं, मी 2 टाइमचा करून जाईन म्हणे. म्हणजे म्हणे यायच्या अंगावर आलं नाही पाहिजे म्हणे जास्त काही म्हणे. आणि तिला माहित आहे ना ऐकून काही एवढं जमत नाही. आणि तुम्ही काय करणार आहे एवढ्या, म्हणून तिनं 2 टाइमचा करून गेली. बाकी आई कुठं आहे, तर आई नाही दिसून राहिली. आई कुठे चालली गेली. बाहेर गेली काय आई, का तिथंच आहे कमऱ्यामध्येच आहे. नाही तू याई नाही काय, माझ्या कमऱ्यात आहे, आराम करून राहिली. काय बाबा तिकडे नाही इकडे, काहून काही झालं काय. काही झालं काय. मोठे सांग ना, खोटी नको बोलतो मोठे. काही झालं काय यायचं. अजून झाले का, भांडणं गिंडणं झाले का यायचे. हे पाया बापू, आता मी काय बोलू. माझ्या तोंडानं काय बोलू म्हटलं मी. भलेच झाले यायचे भांडणं, तुझ्या आईचे आणि तुझ्या बाबाचे. काय आता कायच्यावरून भांडणं झाले. आई आताच तर आली, 2 दिवस झाले. आणि चालू झाले का यायचे भांडणं. काय करावं काय माहित. कायच्यावरून झाले तर आता कायच्यावरून झाले. अरे ते काय म्हणते तर तुझ्या आईनं म्हणते रश्मीला फोन केला म्हणते. काय माहित काय सांगितलं आणि काय नाही, तर तिचा सगळा ताल बिघडला म्हणते तिकडचा. आता तुला तर माहित आहे. आता कसं आहे, चांगला सल्ला द्या पोरीबारीले. मग पोरीबारीनं ऐकलं तर चांगलंच आहे. तिला जर वाईट सल्ला दिला तर तिचा संसार बरबाद नाही होईन काय. तर जवायानं फोन केला होता म्हणते. काय माहित काय झालं तर बाबू, आता जास्तीचं काही तर मी बोलत नाही तुले. आता त्या बाबानं घेतलं टेन्शन, आणि यायची झाली चांगली मारकुटाई झाली. त्या बाबानं लय मारलं म्हटलं तू आईले. काय बाबानं मारलं आईले. अरे याच्या पहिले तर कधी नव्हतं मारलं बाबानं. असं कसं मारलं. अरे काय तुमच्या समोर मारणार आहे काय. झाले असं याच्या अगोदर, पण तुमच्या समोर नसन झाले. होतच असते नवरा बायकोचे, पण ही गोष्ट जास्तच मोठी आहे. म्हणून म्हटलं तुझ्या बाबाचा BP लय वाढला होता म्हटलं. कसे घबरावल्यासारखेच करून राहिले होते. त्याची धडकनही वाढून गेली होती. तर मग मी तो डॉक्टर आहे की नाही आपल्या इकडचाच एरियातला, त्यालाच आणलं होतं. त्यानं चेकअप केलं, BP चेक केला, आराम करा म्हणे. मग तुझे बाबा काही निघाले नाही. मी चहा करून दिला बाप्पा. तू आई म्हणे मी पेत नाही म्हणे, आणि त्या बाबाला दिला करून, तर पेले ते चहा. मग मी बसून गेली, भाजी गिजी गरम गिरम केली आणि बसली बाप्पा इथं तुमची वाट पाहत. मी म्हटलं तुम्हाला ताटं गिटं देतो म्हटलं काढून. मोठी आई तू काही काळजी नको करू ताटेगिटाईची म्हटलं. एवढं काही हे नाही आहे म्हटलं ताटेगिटाईचं. ज्याला भूक लागन तो घेत बसन आणि आपलं ताट धुवून ठेवून देईन. आता काय सुना घरात आहे नाही का तिथं जमाव करून ठेवून म्हणून भांडे. तू काही काळजी नको करू. आणि तुला भूक लागली असं तर तू जेवण कर आणि तूही आराम कर आता. मी जरासं जातो, आईला नंतर भेटतो. पहिले मी बाबाला भेटून घेतो. आणि तू काही दगदग करू नको, तू आराम कर. जाय, मी बाबाला भेटतो. कशी काय तब्येत आहे तर बाबाची. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. जाय पाहून घे, पहिले बाबाला पाहून घे. ह्या पोराले तरी फिकर लागून राहिली जराशी बापाची.
त्या लाईनानं तर म्हटलं फुकटातही नाही विचारलं का घरात कोणी दिसून नाही राहिलं, काही नाही, कुठं गेले काय गेले. हां, मोबाईल घेतला आणि चालला गेला. बाबा बाबा काय झालं बाबा? तब्येत बरोबर नाही वाटून राहिली काय बाबा? अरे पियुष, आला काय तू? आला काय? झालं काय काम तुझ्या ऑफिसचं? कितीक वाजले रे आता? अहो बाबा, म्हटलं तर लय वेळ होऊन राहिला, यासाठी लय वेळ झाला म्हटलं. मी आलो तर लय वेळकूचा आलो. मी आलो ऑफिसवरून, बॅगीत ठेवला, कपडे बदलले आणि त्याच्यानंतर म्हटलं हॉलमध्ये जाऊन पाहतो तर कोणीच नाही दिसून राहिलं. तर मोठी आई सांगे म्हणे बाबाची तब्येत काही बरोबर नव्हती म्हणे, डॉक्टर आले होते म्हणे घरी, तर तुम्हाला भेटायला आलो इकडे. काय झालं बाबा, काय टेन्शन घेतलं तुम्ही? पहा बरं कशीचे कसे होऊन गेले तुम्ही. सकाळी मी गेलो तर किती चांगले दिसून राहिले होते आणि आता एकदमच चेहरा उतरून गेला. काय झालं बाबा? सांगा ना, काय झालं बाबा? अरे पिंट्या, काय होणार आहे रे, काय होणार आहे? तुझ्या मायनं कुठचं नाही ठेवलं, कुठचंच नाही ठेवलं. पोरीची जिंदगानी नाही होते थे, सारी जिंदगानी कराप्ट करून ठेवते पोरीची. तिच्या जीवनात दखल देऊन राहिली ते. किती काही बोलाव, किती काही म्हणाव, किती काही कराव. का गोट्याची बनली आहे का कायची बनली आहे? तिच्या डोक्यात काही गोष्ट बसत नाही. काय झालं तर बाबा? रुपेशरावचा फोन आला होता काय? काय म्हणे रश्मी, काय म्हणे? अरे तिच्यासोबत तर बोलणं नाही झालं. आता तो जवळ तिथं बोलून राहिला, म्हणते या म्हणते ह्या पोट्टीनं अजून तसेच तमाशे चालू केले म्हणते. अलाल झाली ते, अलाल मायसारखी अलाल. काय करू रे मी? मला काही सुचून नाही राहिलं, कोणत्या तोंडानं जाऊ तिथं. हमेशा हमेशा एखाद्या वेळेच राहिलं तर समजते का, चला बा समजवाले. नेहमी नेहमी पहिलेच तर म्हटलं 2 वेळा जबरदस्ती सारखं सोडून आलो तिले. आणि त्याच्यात हे म्हणतात तिला दखल देते तिच्या जीवनात, तिच्या जीवनात दखल देते. काय लिहित्या तिच्या जीवनात दखल? तिला 2 गोष्टी चांगल्याच सांगाव. पहिलेच तर माहित आहे कशी आहे म्हणून. तिचा स्वभाव माहित नाही काय कसा आहे तो. फालतूच तिच्या जीवनात दखल देते. आणि आता जवळ म्हणे या म्हणे आणि समजावा म्हणे. आता सांग काय केलं आणि काय नाही. तिची आत्या सासू आली म्हणते, मार तिच्यासोबत मुजोऱ्या करून राहिली म्हणते. मला तर विचार ह्याला का जर हिचं संसार नाही निभला तर इथं आली तर इथंही तिचं निभावणी होणार. कारण की स्वभाव चांगले नाही आहे ना. 2 भावजाच्या हाताखाली राहणं म्हणजे तिला मजाक लागून राहिलं काय? मजाक लागाले. ज्या पोरी म्हटलं येऊन बसतेत ना त्याला माहित पडते, पण इले अक्कल नाही येऊन राहिली. सगळ्यात जास्त तुझ्या मायले, तुझी माय तिले जास्तीच्या गोष्टी सांगते ना, जास्तीचा दिमाग देते, तशी ते करते. कायच करू रे मी? मला तर काही समजून नाही राहिलं, काहीच नाही. आता जवळनं बोलवलं तिथं, मी सांगितलं उद्या येतो म्हणून. आणि मी सांगितलं का उद्या येतो म्हणून, पण हे तब्येतच वेळावरच खराब झाली. जरासा लोड काय घेतला म्हटलं तर इकडेच हातपाय ढिले होऊन गेले. काय करू आता? पण जातं लागणच. आता बोलवलं तर नाही गेलं तर काय म्हणून येईल, पोरीची काही फिकर आहे नाही म्हणून. पोरीचं सांगितलं तरी नाही येऊन राहिले म्हणून. करू तर काय करू मी? आणि एकटा जाऊ नाही शकत, तिच्या मायला घेऊन जा लागन. आणि हे तिथं जास्तीचे कामं करते. करू तर काय करू मी सांग आता? मी लय फसलो पियुष. मी थकलो मी. बाबा तुम्ही काळजी काही करू नका. राहू द्या, तुम्ही राहू द्या. मी जातो आणि काय आहे तर बोलचाल करून येतो आणि तिला समजावून नाही येतो. तुम्ही करा आराम. तुमची तब्येत बरोबर पहिलेच नाही. तुम्ही करा आराम. मी जातो ना, मी आहे ना सध्या मोठ्या घरात. मोठं पोरगो आहे ना मी जातो, मी सांभाळतो. तुम्ही करा आराम. नाही ना बाबू, 2 वेळा तुलाच धाडलं. 2 वेळा तुलाच धाडलं. आता नाही. आता मला असं वाटते का पाणी जास्त होऊन गेलं. तू तिथं जाशील, तुला बोलणं जमलं नाही जमलं. तिची आता सासूला हुशार आहे म्हणते. तिने एखादी गोष्ट पकडून ठेवली तुझी. मग काय करू आपण सांग? मग काय करू? तुला सध्या एवढा जीवनाचा अनुभव नाही आहे तुला जीवनाचा अनुभव. आता कसं मग? कसं आता? मलाच जा लागून, तू आईला घेऊन जा लागून. ते एकट्याला जाणं काही जमत नाही. आणि ते तर एवढी आता मॅट तोंडाची आहे का ती? तिला काय सांगू मी? काय सांगू तिला? कसंच करू आणि कसंच नाही. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आईसोबत बोलतो. आणि जेवण केलं काय तुम्ही? केलं काय जेवण? नाही जेवण कुठं केलं? जेवण नाही केलं सध्या. चहा प्यायला आलो होतो तेव्हाच तिनं तमाशा तिच्या कानावर आला. मया जवाईनं फोन लावला होता तो, मग तमाशाच झाला. राहिलं मग आता वहिनीनं करून दिला होता चहा. पेलो आणि जरासा आराम करतो म्हटलं. तब्येत लय घाय भरल्यासारखी लागून राहिली होती. बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी आईसोबतही बोलतो. तुम्ही फक्त आराम करा. आता आराम करा. पाहू उद्याच्या उद्या. पाहू म्हटलं. ते कुठं नाही चालले ना आपणही कुठं नाही चाललो. जाऊ. नाही तर मी बोलतो रुपेशराव सोबत फोनवर, काय आहे काय नाही तर. नाही तू नको बोलू. पोरी गलती म्हटलं आपल्या पोरीची आहे. बिलकुलही नको बोलू तू. मी बोलतो. मग घेतलं ना आता औषध पाणी, रात्रभरात होऊन जाते तब्येत बरोबर. निघतो मग मी उद्या लवकरच निघतो तिच्या घरी. आणि काय आहे तर बोलबाल करून येतो. चांगलं तिले कल्लाई करा लागन आणि तिला समजावाही लागन. तेव्हा कुठं तिची जिंदगानी होईल. नाही तर काहीच नाही पडलाय म्हटलं. बरं बाबा जास्त तुम्ही गोष्टी करू नका. बरं आराम करा. मी जातो आईजवळ. आईचं काय आहे तर आईची जराशी समजूत घालतो. नाहीले म्हणत 2 गोष्टी समजवन. काय आहे काय तालताल आहे बाप्पा आपल्या घराचं. बाबा लस तालताला. खरंच तुम्ही बरोबरच बोलून राहिले.
रे धीरज, तुला जाणी लागत काय? कामागिमावर नाही जा लागत काय? मस्त बसला तू तर आरामशीर. अहो ताई, काय माहित आता काय म्हणते तर कामवाला, काही बरोबर तालजोड काही लागून नाही राहिला. कामं थंडी आहे म्हणते आता मी पाहून राहिलो होतो त्याची वाट. पण का हो ताई, म्हटलं आता आली तू, साऱ्या पोरी येऊन चालल्या गेल्या अखाडीले, आता येऊन राहिली. आता कायची अखाडी राहिली? तशीच आली मी, अखाडीसाठी थोडी ना आली. अखाडी तुम्ही माझ्या घरचीच केली. आणि मी काय नवीन नवीन नवरी होय काय? नवीन नवरी राहिली तर तिची राहते बाप्पा अखाडी. पहिली अखाडीले पहिल्या अखाडीला आला होता तुम्हाला न्यासाठी. आणि काय म्हणते तर आता कायची राहिली? आता काही नाही एवढं. जसं जसं पुराणं होते माणूस तसं तसं सगळं हे होऊन जाते. बरं मी काय म्हणतो, कामं गिमं कशी चालू आहे तुझे? अहो ताई, कामं गिमं मस्त चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे. फक्त तुम्हाला एखादी पोरगी पाय आता. माझ्यासोबतचे सगळेचे लग्न झाले म्हटलं, आणि मया निघून राहिलो मी भल्ला. आता काय सांगू तुले? अरे तर होईन ना, तर होईन ना. आणि ते काऊन रे, ते पोरीनं सोडला का तुझ्या पिच्छा? ते मागं लागली होती तर कोणती पोरगी राहते का? ते कोणती पोरगी? पूनम ताई, ते एक लागली होती मग मागं, भल्ली लागली होती. तिला असं वाटे का भेटला मला बोलीचा बकरा. बम मला लुबाडलं म्हटलं, बम खाल्लं पिल्लं माझ्या पैशाईनं, सामान गिमेन घेतलं, चांदीची चैन घेतली तिनं, सगळं काही घेतलं. मोबाईल घेऊन दिला होता मी तिले, सगळं घेऊन दिलं होतं. हो काय? राधिका ताई, ते मागं तुम्ही सांगून राहिला होता तेच गोष्ट आहे का हे? हो पूनम, तेच तर गोष्ट आहे. असं काय झालं तर मग? काय झालं त्या पोरीचं? चांगली नव्हती का ती पोरगी मग? कुठं टाइमपास करून राहिली होती ते. लग्नाचं म्हटलं तर मग सप्पा नाहीच म्हणे. ताई नाही म्हटलं तर मग मी विचारलं, म्हटलं लग्न करतं काय? म्हटलं नाही म्हणे. मी म्हटलं पुढे खातं लग्न नाही करत. ताई तिला बोलली आहे ना राधिका ताई. हो, मी तर तिला बोलून आलीच होती, पण जाऊ दे ना, चांगलंच झालं एका हिशोबानं. नाही तर म्हटलं जर मी ह्या गोष्ट काढली नसती ना, का लग्नाची गोष्ट काढली नसती ना, तिनं अजून लुबाडलं असतं तुले. चांगलं तुला खाऊ पिऊ घेतलं असतं त्या जवळून, आणि मग सोडून दिलं असतं तुले. चांगलं तुले लुबाडून सारा म्हटलं तुले काय म्हणते त्याले, खिशे तुझे खाली करून. चांगलंच झालं ना सोडलं तर. आता काय करते रे ते? आता काय करणार आहे? तेव्हा मॅट होतो मी, तेव्हा मॅट होतो म्हटलं, कोणाला सांगितलं नव्हतं. ते म्हणे ना कोणाला सांगजा नका म्हणे, आपलं चालू आहे तो म्हणे, म्हणून मी सांगितलं नव्हतं. आता म्हटलं माझ्याच मित्राला लटकली ते. हो काय दादा? हो ना ताई. आणि म्हटलं आता त्याला लुबाडून राहिली, त्याला समजवलं मी, थोडी समजून राहिला. म्हटलं जाय बुकतात बस, केव्हापर्यंत मी हे करणार आहे? मग काम होतं त्याला सांगणं, पण त्यानं काही ऐकलंच नाही. भल्ली गोडगोड यानं बोलते ना ते नाही काय लयच, म्हणजे असं वाटते समोरच्या व्यक्तीला का भल्लीच साजरी पोरगी आहे, पण महान तर बदमाश आहे म्हटलं. एक नंबरची कॅरेक्टरलेस पोरगी आहे ते. जाऊ दे ना, त्या पोरीचा काही विचार एवढा करू नको. जाऊ दे बरं, तिकडे चांगली भेटनच. इन योग तू या तर भेटून जाईल. माय हे काय चालली गेली तिथं पूनम? जाऊ दे बसा. पूनम, मी नाही का जराशी आईच्या इकडून येतो. आई काय करून राहिली तो स्वयंपाक खोलीत. हो ताई, जा ना तुम्ही जा. मी जराशी बोलतो म्हटलं. धीरज दादासोबत बोलतो मी थोडीशी. बरं काय पट्टी सांगता आता त्याले? कोणता धडा शिकवतो? शिकव बाप्पा, कोणता धडा शिकवतो तर. मी चालली माझ्या आईजवळ. माझी आई काय माहित किती वेळची काय करून राहिली तर तिला म्हणाव ना, तर ते ऐकत नाही बाप्पा. काय झालं पूनम ते? काय म्हणून राहिली तुम्हाला? अरे मी म्हणून राहिली होती धीरज दादा, का म्हटलं एखादी पोरगी चांगली पसंत किसन तसन, हे नाही जिची गोष्ट करून राहिलो तर ते नाही, दुसरी कोणी पसंत किसन नसन तर सांगा म्हटलं. मी लव्ह मॅरेज केलं, तुमचंही लावून देतो म्हटलं तालजोड. बरोबर लावून देतो म्हटलं. कोर्ट मॅरेज गेट मॅरेज सगळं समजते आपल्याला. केलं ना आपण. आणि तुम्ही काही काळजी नका करू. असं नाही एखादी पोरगी तर सांगा. आणि मी आणि राधिका ताई आहे म्हटलं तर आम्ही जातो तिच्या घरी आणि बोलचाल करून येतो. ताई, मी तर एकदम घबरावूनच गेलो होतो. म्हटलं आता पूनम ताई काय म्हणते म्हटलं. अरे बाबा, कोणतीच पोरगी नाही आहे म्हटलं. मी तशा स्वभावाचा होतोच नाही. मला पोरीत राहणं काही एवढं काही जमे नाही. पण म्हटलं हे पोरगी स्वतःहून मला प्रपोज केलं होतं, म्हणून मी तिच्या नादी लागलो होतो. नाही तर आतापर्यंत तर म्हटलं एकाही पोरीच्या याच्यात काही सापडलोच नाही. मी माझ्या कामशीन काम ठेवतो, पण ह्या पोरीनं भल्लंच लुबाडलं मला. आणि मी अशा धंद्यात राहतही नाही बाप्पा. आता ते पसंत आली होती तर म्हटलं करून घेतलं असतं तिच्यासोबत लग्न. आपलं असं काम थोडी नाही. आपलं काम असं नाही म्हटलं कोणासोबत केलं आणि कोणाला सोडलं. आता योकीसोबत केलं होतं तर तिच्यासोबतच लग्न करायचा विचार होता, पण ते मानलीच कुठं. तिला टाइमपास करायचा होता ना, मग सोडून दिलं. म्हटलं जाऊ दे, तू या मार्गे राह, मी माझ्या मार्गे राहतो. माय बाई, कसं जमलं असतं. एखादी पोरगी राहिली असती तर मी जमून दिलं असतं म्हटलं. मस्त बोलली असती तिथं जाऊन का मी पोराची बहीण आहे म्हणून. मस्त तालजोड जमून दिला असता म्हटलं. पण जाऊ दे, आता पसंतच नाही आहे म्हणता कोणी. पैन आमच्या गावात कोणी राहील ना तर पैन मी एखादी. कुठं राधिका ताई तर म्हणते की किती दिवसाची म्हणून राहिली, मी पाहतो माझ्या सासऱ्याला सांगतो, पण काही नाही, काही डोक्यावर निघून राहिली तुम्ही गोष्टीले. आता मग वय चाललं आता हातातून. माझ्यासोबतच्या सगळीचे लग्न झाले पूनम ताई, सगळीचे झाले. आणि आपण नाही का तिथं जाऊन बसाव की नाही, तर त्या त्याच्या बायकाच्या गोष्टी करते आणि आपण पाहावं त्याच्याकडे मोठं. आपल्याला चांगलं नाही वाटत. मग असं वाटते का आपले घर बसून गेलं असतं तर चांगलं झालं असतं. पण कसं आहे, घराच्या याने कोणी द्यायला पाहत नाही म्हणते. आम्ही कौलारू घरवालेले देत नाही म्हणते, तुमचं घर मातीचं आहे म्हणते. असे म्हणते. नोकरी पाहिजे, वावर पाहिजे, शेत पाहिजे.
माझ्या बाबानं म्हटलं शेत होतं ना 2 एकर शेत होतं ह्या बिमारीला लावलं माझ्या बाबानं आणि उरले सुरले पैसे होते तर त्याचं लग्न करून दिलं ते विकलं नसतं त्यावेळेस म्हटलं तर आता आता मला पोरगी भेटली असती ना एकुलता एक होतं 2 एकर वावर होतं कसंही झालं असता निभाव पण नाही काहीच नाही ठेवलं म्हटलं बाबांनी काहीच नाही ठेवलं आता कसं करणार आहे बिमारी लावणं जरुरीच आहे ना आता तुम्ही काही एवढे पैसे दिलेवाले होते काय का जवळ पैसा राहिला आणि लावला आता त्याला काही ना काही हे करून लावाच लागला जाऊ द्या मन काही दुखू नका भेटते भेटते सगळेला भेटते हे आमचं नाही झालं का लग्न आमच्या शेत कोणतं पाहिलं वावर शेत घर दार काहीच तर नाही पाहिलं एखादी पोरगी अशी का म्हटलं तुमचं घर एकदम सुहानं करून टाकल काही टेन्शन नका घेऊ तुम्ही काय मी केव्हा भेटून ते पोरगी आणि केव्हा नाही तो किती मारलं म्हटलं एका रंगाचं जनावरासारखं मारलं मले जनावरासारखं माराले मी काय एवढी दुश्मन आहे का त्याची दुश्मन हा स्वतःची तब्येत खराब करून घेतली आता आणि मला मारून दिलं एवढं मारलं सारं तोंड सुजून टाकलं मग आई आई हे काय झालं तुले किती लागलं आई तुले पाय ना तुझ्या बाबानं कसं कुत्र्यासारखं मारलं म्हटलं मला पाय म्हटलं आई चल मी तुला दवाखान्यात घेऊन जातो लय लागलं ना तुले चल नाही तो आला होता डॉक्टर आला होता त्यानं ते यायचं चेकअप केलं आणि मला गोळ्या देऊन गेला नाही मागतून घेतल्या त्याला 2-3 गोळ्या सांग असं चांगलं आहे का तुझ्या बाबाचं चांगलं आहे का म्हटलं तुझ्या बाबाची तब्येत कशी आहे तर कशी आहे तुझ्या बाबाची तब्येत त्याची तब्येत चांगली नाही आहे ना आई आणि कायले बाई कायले फोन केला त्या रश्मीले कायले करत असतो तू अशी फालतूच म्हटलं बाबाला टेन्शन देत राहतो आणि स्वतःची वाकी करत राहतो आता पाय बरं बाबानं रागाच्या भरात किती बेकार केलं हे कायले राग आणतो तू बाबाले नुसतं सदई अरे म्या कायचा राग आणला रे आता ते पोरगी सांगते तिथून फोन करते आई मला हे त्रास देते आई मला ते त्रास देते मग आईचं मन आहे किती काही म्हटलं तरी तर मग आपण तिच्यासोबत बोलणार नाही काय आणि तुझे बाबा उलटेच पेशते आई तू आताही समजण्यात गलती करून राहिली पाय बरं आताही समजण्यात गलती करून राहिली आई तू म्हटलं त्याला म्हटलं रुपेशरावचा फोन आला होता आता मी बाबाला भेटलो बाबानं मला सगळं सांगितलं आणि आता म्हणते तिची आतू सासू घरी आहे म्हणते आणि आता तिचं काम बैकून गेलं आणि जर तू अशी करत राहशील तिच्या जीवनात दखल देत राहशील तिले अशी फोन करू एक सल्ला देत राहशील ना तर तिचं जीवन बरबाद होऊन जाईन बाई त्या पाहिलं ना पहिले किती म्हटलं जबरदस्तीनं सोडल्यासारखं नेलं होतं तिले मी आणि राधिकानं ते तर राधिका होती तर तिनं बरोबर जमाव करून म्हटलं बोलली त्याच्यानं तिनं होऊ तरी दिलं होतं तिले नाही तर म्हटलं ते तर नाहीच म्हणून राहिले होते किती यानं सोडलं होतं आई तिले मग तरी तू अशीच करतो 2 दिवस ते चांगली राहिली का मग अजून असेच कामं 2 दिवस चांगली राहिली का मग अजून असेच कामं जाणार आहे कितीक वेळा जाणार आहे तू सांग आता आणि चल मान्य करतो आपण का चला तिच्या घरची चांगली नाही आहे तिला घरी आणून घेऊ पण घरी निभावणी आहे ना मग घरी नाही राहत ना चांगली घरी हिच्यासोबत भांडण तिच्यासोबत भांडण नाही कोणी भेटलं का मग तुमचं चालू होऊन जाते दोघीचं सांग मग आता तिथं पोरगं चांगलं आहे घरदार चांगलं आहे सगळं काही चांगलं आहे एकुलतं एक पोरगं आहे दुसऱ्या ठिकाणी तिचं छोडछुट्टी घेतली आणि दुसऱ्या ठिकाणी तिला दिलंही तिथं काय गॅरंटी आहे का एकुलतं एक पोरगं भेटेल म्हणून तिथं जर खटला गिटला राहिला तर खटल्याच्या लायकीची आहे काय मग हे तू सांग नाही तूही विचार करणं जराशी तुला काय स्वतःचा विचार नाही आहे काय स्वतः काही समजत नाही काय तुला सांगायला लागून राहिलाय काऊन अशी करतो तू बाबाला काऊन देतो अशी टेन्शन अरे म्या साध्यापणानं म्हटलं रे मला काय माहीत हे पोट्टी अशी धिंगाणा घालन म्हणून तिच्या सासरी इथं म्हटलं इथं तुझे बाबा माझ्यासोबत असे करून राहिले आणि या पोट्टी नाही मोठा काव आणला अहो आई तुला माहित आहे ते कशी आहे म्हणून तुला आजचीच पाहिजे आहे का ते पैदा झाली तेव्हापासून माहित आहे ना तुला तिचा स्वभाव कसा आहे म्हणून ते पहिलेच काम चोर आहे तिच्या काम करायच्या जीवावर येते ना बाकी काहीच नाही काम करायच्या ना सगळ्या ह्या धतिंगोय म्हटलं आणि काय लो आई 2 गोष्टीनं संसार बरबाद होऊन जाईन तिचा आता उद्या जायचं आहे म्हणते बाबू म्हणे आणि मी म्हटलं त्याला मी जातो म्हणून तर नाही म्हणे तू गेला म्हणे 2 वेळेस म्हणे आता आम्हालाच जा लागून म्हणे आता तू सांग तू तिचं जास्त येईन हे असं तुझ्या चेहरा ते लोक काय म्हणन आणि तिथं आई जाशील तू तर तिला समजावजो तिला उलट्या गोष्टी नको सांगजो नाही तर तिची जिंदगी बरबाद झाली का ते हमेशासाठी घरी येऊन बसून म्हटलं आणि कोणाचा निभाव झाला माहेरा तर तिचा होईन सांग 4-8 दिवस वर्ष 2 वर्ष कोणी ठेवून घेईन त्याच्यानंतर तिला दुसरं तर करून द्यास लागेल ना मग आणि तिथं नाही निभाव झाला तर मग काय तिला काय नवरेच करून देऊ काय आपण 50-60 सांगतो आता मग गोष्ट ऐक तू तुला वाईट वाटून राहिलं असं मी बोलून राहिलो तर आई पण मी सत्य परिस्थिती सांगून राहिलो 2 काम करते ते तर तिच्या जीवावर येते आई आपली इथं काय काम करत नाही काय त्या पूनमले तर म्हटलं एकही काम नाही येते आली तर तिनं लग्न केलं मान्य करतो मी पसंतीनं लग्न केलं तिनं लव्ह मॅरेज केलं पण ते आपल्या घरात आली होती तर तिला नुसतं चहाही बनवता ये नाही म्हटलं इथं आली तर तिनं सगळं शिकून गेली ते भाजी शिकून गेली पोळ्या शिकून गेली अर्ध्यापेक्षा जास्त म्हटलं बनवणं शिकली ते मग ते काय करत नाही काय दोघी जणी हिडून मिळून करते राधिका आणि ते नव्हती तर राधीच्या अंगावर किती कामे आई
सुनवाईला करावंच लागते ना. मग असं आपण म्हटलं का आपली पोरगी लोकांच्या इकडे गेली आणि ते करणार नाही तिथं, मग असं होणार आहे काय? हा, आपल्या इथं लोकांच्या पोरी आल्या ना, त्या काय करून नाही राहिल्या काय? आता काय बोलू रे मी, काय बोलू मी? या पोट्टीला जरासं म्हटलं मी, पोट्टीला धतिंग करून ठेवला. एक तर म्हटलं आता चालली मी तुझ्या आजीच्या इथून. भलं काय करू देवा रे देवा. ह्या माणसाने असं मारलं का डोकं काम नाही करून राहिलं माझं. आई, तू स्वतःची काळजी घे. मला चांगलं नाही वाटून राहिलं तुला असं बोलणं. हा, एवढं लागलंय आहे म्हटलं तुले, पण काय करू मी, बोलायला लागते मला, कारण की तिकडे बाबाची तब्येत खराब आहे. घरात सुना नाही आहे. 2 दिवसासाठी गेल्या तो घरातही असं दथिंग झालं म्हटलं. हा, मी काय म्हणतो, तू तू बस, मी त्यासाठी ट्यूब घेऊन येतो. माझ्या रूममध्ये आहे म्हटलं ह्या लावाचा. हा, हे टाको की काय ना, त्यानं चालले जाईन म्हटलं. हे रक्त दाटलं ना सगळं त्या चेहऱ्यावर. मग तू उद्या जाशील तिथं रश्मीच्या इथं, तर सारं दिसन ना, ते चांगलं वाटेल काय म्हणून, काय झालं काय नाही 17 गोष्टी करण मग ते. तिची आत्ता सासू जराशी हुशारच आहे म्हणते, चंड आहे म्हणते. हा, एखादा माणूस आहे असा तर निभाव करून घ्या लागते. आपल्या इथं काय पाची पोटं सारखे आहे काय, पाची माणसं सारखे आहे काय? हा, आपल्या इथं काय राहून नाही राहिल्या काय? आई तसंच दुसऱ्याच इकडचं समजाव. हा, बरं जाऊ दे आता मी लय बोललो तुले. मी आणतो ट्यूब आणतो. हा, लय रक्त दाटलं तुझं डोळ्याजवळचं, मी ट्यूब आणून लावून देतो तुले. पस्तावा तर मला लय होऊन राहिला, पण सांगू कोणाले? ह्या पोट्टीले काय मी असं सांगितलं होतं काय का तिथं तमाशे करू म्हणून? मी आता फक्त एवढं म्हटलं होतं का म्हणे गरम दिमागाची आहे म्हणे सासू म्हणे. तिची आतो सासू. तर मी म्हटलं बाई जास्त काही ध्यान देऊ नको म्हटलं तिच्यावर. हे इले तमाशे करायला सांगितलं होतं काय? एक गोष्ट बोलाव पोट्टीले तर 4 गोष्टी करते. एक तर 2-4 महिन्यापासून हे पिंट्याचे बाबा माझ्यासोबत काही बरोबर राहून नाही राहिले. किती काही केलं तरी रागी मला माहेरी पाठवून दिलं होतं. आणि आता जर त्यानं असा काही कदम उचलला तर मी कुठं जाऊ? माहेरचे लोक तर मला ठेवणार आहे नाही. आणि कुठं जाईन मी? घराच्या बाहेर हाकललं तर ह्या पोट्टीच्या ना मग जीवन खराब होऊन राहिलं. आता बस झालं. आता तिले म्हणून इथंच मर आणि इथंच राह म्हणून. तिथं घरी काही येऊ नको म्हणून बाप्पा. तुझ्या सासरीच तू चांगली राह म्हणून. काय करतो म्हणून इथं येऊ नाही काय? इथं काय भांडणं करशील मग भावजाईसोबत? भावजाईसोबत भांडणं करायले? आता तो पिंट्या म्हणून राहिला, बरोबर तर म्हणून राहिला. किती सुना काम करते मया. आता म्हटलं सगळं हातात देते. आणि काय होते एखादं जण वाढलं नीनं केलं तर? पण काय करू बाप्पा, जरासं बोलणं अंगावर येऊन गेलं मया. फक्त एवढंच म्हटलं होतं तिले. तेवढी गोष्ट पोट्टीनं धरून ठेवली आणि एवढा मोठा धतिंग केला बाप्पा. आता काय मी तिथं गेल्यावर काय होते आणि काय नाही. एक तर मया आणि पिंट्याच्या बाबाचं नातंही काही बरोबर चालून नाही राहिलं. काय मी बोलते का नाही बोलत तर माझ्यासोबत. काल तर म्हणे फाशीच घेतो म्हणे. जर काही कमी जास्त करून टाकलं तर बस काय करन मी. खरंच मी भल्ली बेकार बाई आहे ना मी कोणाचं भलं नाही करत. आणि कोणी मला अपनावत नाही. माहेरी गेली का तसंच, सासरी आली का तसंच. अरे देवा, मला असं काऊन बनवलं रे? काऊन बनवलं? आता मला सुधार करा लागन. मंदा सुधार आता, नाही तर एवढा चांगला माणूस हातातून चालला जाईन व. आणि तू या जिंदगानीवर ठप्पा राहून जाईन का बायकोच्या यानं असं झालं. जर पिंट्याच्या बाबांनं काही गलत कदम उचलला तर पूर्ण जिंदगी बरबाद होऊन जाईन. लेकरही मलाच बोलन, सुनाही मलाच बोलन आणि सारे मलाच बोलन. अरे देवा, काय करू मी आता?